कार्यक्रमाची जोरदार टाळ्यांनी पुन्हा सुरुवात करू. जसं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, मराठी संस्कृतीमध्ये आपण कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही दीपप्रज्वलनाने करतो. मी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या दीपप्रज्वलनासाठी अमित बागवे सर, श्री प्रदीप लोखंडे सर, दीपक शर्मा सर, त्याचबरोबर डॉक्टर अविनाश फडके सर आणि निलेश कुलकर्णी सर यांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलनासाठी ते यायचंय. आणि आपण अशा आधुनिक इन्स्टिट्यूट मध्ये असल्यामुळे आपण एका वेगळ्याच पद्धतीने, म्हणजे ऑब्व्हियसली आपली संस्कृती जपायची आहेच, पण सेफ्टी आणि तरी सुद्धा येस मस्त आहे सर, मला खूप आवडली आयडिया. तुम्ही बघा ना, तुम्हालाही कळेल. सेफ्टी आणि आपल्या परंपरा ह्या दोन्हीचा मला वाटतं हा संगम आहे. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. प्रास्ताविक करण्यासाठी अर्थसंकेतचे संस्थापक आणि महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड या संकल्पनेचे निर्माता अमित बागवे सर यांना मी या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी विनंती करणार आहे. पण तत्पूर्वी मी सरांचा एक अल्प असा परिचय, म्हणजे ऍक्च्युली अल्प पण आहे, पण खूप जबरदस्त छान काम सर करतायत. डॉक्टर अमित बागवे हे नाव आज मराठी उद्योजकतेचा आत्मा, आर्थिक साक्षरतेचा प्रचारक आणि व्यावसायिक शिक्षणाचा आधारस्तंभ म्हणून ओळखलं जातं. विविध क्षेत्रातील त्यांची सखोल शैक्षणिक पार्श्वभूमी, लेखन, प्रशिक्षण आणि समाज प्रबोधनाचा अनुभव यामुळे ते महाराष्ट्रातील अग्रगण्य व्यावसायिक मार्गदर्शकांमध्ये गणले जातात. त्यांचं शिक्षण बीकॉम, एमकॉम, एमए मराठी, एमए संस्कृत मुंबई विद्यापीठामधून झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन वेलिंगटन मधून केलेला आहे. डिप्लोमा इन जर्नलिझम, त्याचबरोबर व्यवसाय आणि साक्षरता विषयात मानद डॉक्टरेट म्हणजे पीएचडी सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आली आहे. त्याचबरोबर समाजरत्न पुरस्कार जो केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते ओएमजी बुक्स ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्यांची नोंद आहे. म्हणजे हेलिकॉप्टर मध्ये पुस्तक प्रकाशन करण्याचा एक युनिक प्रयत्न सुद्धा सरांनी केला आहे. अतिशय सुंदरपणे तो प्रयत्न झाला होता. डीडी सह्याद्री, आकाशवाणी, मी उद्योजक होणारच, ठाणे वर्तमान यासारख्या माध्यमांवर बऱ्याचदा आपण त्यांच्या मुलाखती सुद्धा ऐकत असतो. विविध नामांकित मराठी वर्तमानपत्रांमध्ये लेख आणि विशेष संपादन असं प्रकाशित त्यांची 30 पुस्तकं झालेली आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये शेअर बाजारमध्ये गुंतवणूक, व्यवसाय, उद्योजक मार्गदर्शन याच्यावर विविध विषयांवरती त्यांचं विपुल असं लेखन आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर गेस्ट ऑफ ऑनर, प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा सहभाग असतो. त्याचबरोबर महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्डने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि जसं आता मी सांगितलं की महाराष्ट्र उद्योजक अभिमान गीत आहे, ती त्याची निर्मिती सुद्धा त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांचे प्रमुख उपक्रम आणि नेतृत्व करतात ते अर्थसंकेतचे संस्थापक आहेत आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक अर्थशिक्षण उपक्रमांची, हे आपण लक्षात घेऊया, नुसतं शिक्षण नाही तर अर्थशिक्षण उपक्रमांची यशस्वी जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे. अर्थशास्त्र पुरस्कार, महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड, मराठी उद्योजकांचा गौरव, अर्थवेध, एनएसडीएल आणि महाराष्ट्र पोलीस आर्थिक गुन्हे शाखेसह ते हा सादर करतात. त्याचबरोबर 50हून अधिक बिझनेस क्लब्स एकत्र आणून दिवाळी बिझनेस कॉन्क्लेव्ह सादर करतात. स्टार्टअप अवॉर्ड्स, डिजिटल इंडिया इव्हेंट, अर्थ जिज्ञासा, गुंतवणुकीवर जनजागृती, त्याचबरोबर बीएससी आणि एनएससी मध्ये सुद्धा त्यांचे विविध कार्यक्रम होत असतात. त्याचबरोबर त्यांनी 100हून अधिक व्यवसाय विषयक कार्यक्रमांचं यशस्वी आयोजन केलेलं आहे. 500हून अधिक उद्योजकांचा गौरव आणि सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे बरेचसे कार्यक्रम उद्योजक म्हणून आणि वक्ता म्हणून ते करत असतात. त्याचबरोबर विशिष्ट योगदान, ज्याला आपण यूएसपी म्हणतो, तो असा आहे की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा एक विश्वासार्ह आवाज म्हणून अमित बागवे ओळखले जातात. पहिला आणि एकमेव मराठी बिझनेस न्यूजपेपरचा जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्याचबरोबर स्थानिक आणि ज्ञान ते जागतिक बाजारांपर्यंत सुसंगत असा दृष्टिकोन बघणारे म्हणून, व्यवसायाचे सोपं आणि स्पष्ट मराठीत स्पष्टीकरण देणारे म्हणून, त्याचबरोबर तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीचा खंबीर भागीदार म्हणून अमित सरांना बघितलं जातं. मी एक जोरदार टाळ्यांमध्ये तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि अमित सरांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रार्थना करतो. बरोबर, टाळ्या थोड्या दणक्यात आणि जोरदार वाजल्या. अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड, मनामनातील ब्रँड, घराघरातील ब्रँड, महाब्रँड, महाब्रँड, महाब्रँड.